कला दर्पण न्यूज. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली श्रद्धा, निष्ठा आणि स्वाभिमानाचं दर्शन घडविणारा छत्रपती श्री शिवाजी महाराज पादुकासह धारकरी वारकरी पायी पालखी सोहळा हुपरी शहरात बुधवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवनेरी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पादुका पंढरपूर वारी पूर्ण करून सकाळी सुमारे 6 वाजता हुपरीतील छत्रपती शिवाजीनगर येथे दाखल झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर शिवभक्तांनी भगवे झेंडे, टाळ, मृदुंग, ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय केला. पादुकांचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शिवपादुकांचं हुपरीतील बाळूमामा मंदिरात अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आलं. मंदिर परिसरात भाविकांनी फुलांची उधळण करत पादुकांचं दर्शन घेतलं. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात आरती आणि पूजन करण्यात आलं. यानंतर पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. पालखी सोहळ्यात धारकरी, वारकरी, शिवप्रेमी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या पताका, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिवरायांच्या जयघोषामुळे शहरातील वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी बनलं होतं. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती, स्वयंसेवक आणि शिवभक्तांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने पादुकांचं दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श समाजाने जपावा असा संदेश या सोहळ्यातून दिला. हुपरीतील शिवपादुका पालखी सोहळ्याने शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं असून छत्रपतींच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा जागर आजही समाजात तेवढ्याच श्रद्धेने जपला जात असल्याचं या सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.